बडगुजरांच्या घरात 4-4 एबी फॉर्म कसे जातात यावरनं भाजपचे निष्ठावान आता आक्रमक झालेले आहेत। पुढची बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंना सुद्धा अशाच नाराजीचा, अशाच बंडाळीचा सामना करावा लागतोय। पुण्यामध्ये शिवसेनेचे एक उमेदवार आहेत उद्धव कांबळे यांनी आपली उमेदवारी कायम राहावी यासाठी एक मोठा प्रताप केला। त्यांनी चक्क एबी फॉर्म गिळला दुसऱ्या उमेदवाराचा। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ आल्यावरती शिवसेनेच्या नेत्यांनी विधानसभा निहाय उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं। त्यामुळे एका जागेसाठी 2-2 जणांना अर्ज वाटले गेले। त्यामधील सहकारनगर पद्मावती या प्रभाग क्रमांक 36 साठी शिवसेनेकडनं पहिल्यांदा मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी दिली गेली। त्यांना एबी फॉर्मही मिळाला। मग शिवसेनेनं उद्धव कांबळे यांना सुद्धा एबी फॉर्म दिला होता। उद्धव कांबळेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं। मात्र ढवळे यांची उमेदवारी कायम राहिल्यानं छाननीच्या वेळेला उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांना मिळालेला एबी फॉर्म गिळून टाकला। दरम्यान या प्रकरणानंतर कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कांबळेंना चांगलंच झापल्याचं कळतंय। आता या सगळ्या प्रकरणी उद्धव कांबळे यांनी स्पष्टीकरण दिलंय। तसलं काही काम केलेलं नाही, बिलकुल गिळला वगैरे। छाननीच्या दिवशी मला समजलं आणि माझ्या इतर फॉर्म आणि कुठला तरी एबी फॉर्म आलेला आहे आणि तो कसा आलाय काय आलाय मला काही कल्पना नाही। मला एबी फॉर्म चेक करायचा आहे। मग ज्या वेळेस चेक केलं कागदपत्र त्याच्यामध्ये एबी फॉर्म सापडला। मग मी त्यांना म्हणलो अधिकाऱ्यांना की हा एबी फॉर्म आला कुठनं? तुम्ही तर म्हणत होते की आलेलं नाही, इथं एबी फॉर्म एकच आहे ते नाही म्हणले कॉपरेट करत नव्हते। परंतु मी ते बघितलं, मग ते अनुदानाने माझ्याकडनं 100% तो फॉर्म म्हणजे फाटल्या गेलेला आहे। आता हा किस्सा कमी म्हणून की काय एबी फॉर्म गिळण्याचा दुसरा एक असाच किस्सा मुंबईमध्ये घडलेला आहे। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये इथे